नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण दत्त जयंतीविषयी आणि गुरुवार मार्च महिन्यातला दोन्ही संगती चालत उद्याच्याला त्यासाठी आपण निवेदासाठी खीर बनवतोय रव्याची। अगदी पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीची बघा ही खीर आहे। करायला सोपी, अगदी 5 मिनिटात तयार होते आणि खूप टेस्टी ही खीर होते बघा। करायला सोपी, अजून घरातल्या साहित्यात आपली खीर तयार होते अजून। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण। तर अर्धी वाटी मी रवा घेतलाय बघा, बारीक रवा आहे, जास्त जाडा पण नाही जास्त बारीक पण नाही। गूळ घेतलाय 100 ग्राम, 4-5 वेलची घेतले, जायफळ घेतले, काजू घेतल्यात, बदाम घेतले काप करून, आणि सुक्क खोबरं मी किसून घेतलेलं आहे। आता कढई ठेवली आपण गॅसवर। कढईमध्ये मोठं 2 चमचे तूप घालूया आपण। तूप जरा भरपूर घालायचं। तुपामध्ये बदाम काजू पण आपल्याला तळून घ्यायचे ते। आता बदाम काजू आपण तळून घेऊया। कलर थोडासा बदलेपर्यंत, तांबूस कलर होईपर्यंत आपण तळून घेणार आहे बदाम काजू। आता बदाम काजू तळले ती काढून घेऊया आपण। अगदीच 5 मिनिटात ही खीर तयार होते बघा, जास्त वेळ पण लागत नाही। आता आपण यात रवा घालूया, अर्धी वाटी रवा घेतलेला। असं भरपूर तूप ओतायचं, नंतर आपल्याला वापरायची गरज नाही तो। रवा चांगला कलर बदलेपर्यंत, तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा। जेवढा रवा छान भाजेल तेवढी खीर आपली छान होते बघा। मंद आचेवर आपण रवा भाजून घेणार आहे, कलर बदलेपर्यंत, बदामी कलर, सोनेरी कलर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। आता रवा आपण काढून घेतला, भाजलाय, त्याच कढईत आपण खोबरं भाजून घेऊया। खोबऱ्याचा पण कलर थोडा बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। किस तुम्ही खोबऱ्याचं काप करून घातलं तर पण चालेल, तर मी खोबऱ्याचा किस बनवून घेतलाय। आता आपल्याला 1.5 ग्लास पाणी ओतायचं आहे। पाणी जरा जास्त ओतायचं, आपण पाण्यात बनवतोय। गूळ घालणार आहे म्हणजे पाण्यातच बनवायचे, दुधात नाही बनवायचे। गूळ घातल्यानंतर दूध फुटतं म्हणून आपण पाण्यात बनवणार आहे। गूळ मी चिरून घेतला होता, काय थोडासा काळा गूळ घेतलाय। तुम्ही साखरेत बनवली तरी पण चालेल, पण आज गुळातली खीर बनवणार आहे। गूळ लगेच विघरते बघा, उकळी आली आता आपल्या पाण्याला। 4-5 वेलची मी सोलूनच टाकली, तशीच सुगंध छान येते असं वेलची टाकल्यानंतर, त्या सालीचं पण। आता रवा घालूया आपण, थोडा थोडा करून रवा घालायचा। रवा वरती येतोय बघा, असं थोडा थोडा करून घालायचा, गुटळ्या पण होत नाही त्या। मिक्स करून घेऊया। आता खोबरं घालूया आपण, खोबऱ्याचा किस घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं, तळापासून हलवून घ्यायचं आहे। आता बदाम काजू घालूया आपण, थोडंसं मी ठेवलंय वरतून घालायला डेकोरेशनसाठी। मिक्स करून घ्यायचं, तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे गाठी होणार नाही त्या। 1 चिमटभर आपण मीठ घालणार आहे, गोडाचा पदार्थ असलं मीठ घालायचं, त्याची अजून चव वाढते। आता जायफळ घालूया, खीर म्हटल्यावर जायफळ घालायला पाहिजेलच, जायफळ किसून घालायचं थोडंसं। आता खिरीचा सुगंध सगळ्या घरात पसरलाय बघा, खूप टेस्टी ही खीर होते। झाकण ठेवा 2 मिनिटं, झाकण काढून आपण परत एकदा हलवून घेऊया तळापासून। रसरशीत आपली खीर तयार झाली बघा, सरभरीत पौष्टिक अजून गुळाची खीर आपण बनवले गरमागरम। गुरुवारला, दत्त जयंतीला हा प्रसाद आपण तयार केलेला आहे। दोन्ही एकाच दिवशी आले ते, त्यामुळे आपण एकच नैवेद्य बनवलाय। बाउलमध्ये काढून घेऊया आपण। वरून काजू, बदाम, पिस्ता मी टाकलाय,
डेकोरेशनसाठी. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकताय. बाय बाय, धन्यवाद.